घटस्फोट देणार म्हणे, घटस्फोट. 28 वर्षांनंतर संसार केल्यानंतर घटस्फोट देतात ते. काही मागायला गेले की पटकन डायव्हर्सच्या धमक्या देतात, मला सोडून जायच्या धमक्या देतात. माझ्या आनंदाची कोणाला परवाच नाहीये. आई, काय तुझे बाबा मला डायव्हर्सच्या धमक्या देतात आणि तू त्यावेळेला काही बोलली नाहीस. आता मला समजवायला आलीये, काय नको. अधिराच्या आईने पैसे दिले तुला? काय तुझ्यामध्ये आणि अधिराच्या आईमध्ये पैशांची देवाणघेवाण झाली आहे का? ही काही कोणाकडे पैसे, ती कशाला मला देईल पैसे? उगीच आपलं, मी कोण लागते तिची पैसे वगैरे? मग मी तुम्हाला असं वाटत असेल पैसे वगैरे मागते कोणाकडे? मी पैसे वगैरे मागत नाही, कळलं ना? मला खरं सांग. अगं मी खरं सांगतेय, मला नाही गरज कोणाच्या पैशाची. हो, मग हे काय आहे? काय आहे? मला नाही आठवत आहे काय. आई, मला सगळं कळलेलं आहे. मला ना सुचत नाहीये. कितीही काही विचार केला तरी सुद्धा तू हे असं काहीतरी करशील यावर विश्वास नाही बसत आहे का माझा. कारण मी असं काही केलेलंच नाहीये. मी कोणाकडे पैसे वगैरे घेतलेले नाहीये. नाही. आई, सुष्मिताने सगळं सांगितलंय मला. सांग ना, का करतेस हे सगळं? मुळात रोहनला दुखावून त्याचा संसार मोडून मिळणार काय तुला? मी हे सगळं नाही केलंय सानंदी. मला माहित नाहीये. ते लग्न समारंभाच्या वेळेला काहीतरी घडलं त्यावेळेस. हो, आता तर म्हणालीस मला आठवत नाहीये. बाबा आता काहीही ऐकून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या पलीकडे गेलेत. घटस्फोटाबद्दल खूप ठाम आहेत ते आणि यावेळी ते ऐकणारच नाहीत. त्यामुळे काय आहे ना, आता या सगळ्यावर फक्त एक उपाय आहे. खरं बोल. कदाचित खरं बोललीस, थोडी हिंमत दाखवलीस, प्रामाणिकपणा दाखवलास तर कदाचित, ते मला माहित नाहीये, पण कदाचित त्यांचं मत बदलेल. आई, प्लीज खरं बोल. तुला रोहनची शपथ आहे. प्लीज आनंदी, गप्प बस ना जरा. मी हे सगळं माझ्यासाठी नाही करत आहे. अगं रोहन माझा मुलगा आहे. मी त्याला का दुखवेन? त्याला दुखवण्याचा काही हेतू नाहीये माझा. मी हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी करते ना. तुलाही माहित आहे ना, मला पण आवडलं होतं ना. एवढ्या मोठ्या घरामध्ये आपली सोयरी खोणार आहे. मला पण आनंद झाला होता की नाही? मग मी आनंदी होते की नाही? तू पण बघितलंस की नाही? मला एवढे मोठे राजवाडे आपले व्याही होणार. सुरुवातीला मी पण आदिराबरोबर खूप चांगली वागले, पण नंतर बघितलं शेवटी की नाही तिला जमणार आहे. सगळं अशक्य वाटत होतं मला. तुला मी दुष्ट वाटते का? मी दुष्ट नाहीये. मी का तुमच्या सगळ्यांचं वाईट करेन? तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठीच करते ना. म्हणून तू रोहन आणि अधिराच्या डिवोर्ससाठी प्रयत्न केले साई. पण रोहन म्हणतोय त्याने तर सही केली नव्हती. मग एक मिनिट, त्याची सही कोणी केली? चुकून जर हे प्रकरण घराबाहेर केलं किंवा राजवाड्यांपर्यंत गेलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कोणी केली आहे रोहनची सही? सुष्मिताने. इतकी हुबेहूब सही तिने? तिला येतात सगळ्यांच्या सह्या करतो. आई, तुला कळतंय का तू काय? छोटी आहे ती आपल्या घरात सगळ्यात. तू तिला ह्या सगळ्यामध्ये सामील करून घेतलंयस? आई, का? सांग ना, कशासाठी? इतकी कुठली मोठी शिक्षा देतेस तू आम्हाला सगळ्यांना? आई, का केलंस तू हे सगळं? आपल्याला चांगलं घर मिळावं म्हणून. अगं मग आहे ना हे घर. याला घर म्हणते का तू? एक चांगलं आलिशान घर कसं असतं बघायचंय तुला? इकडे तुला दाखवते. अरे समर, तू कशाला सूप करतोयस? स्टाफ आहे. नारायण. हा काकू, राहू दे, नको त्यांना बोलू. मला स्वतःलाही अधिरासाठी करायचं आहे. मी ते सगळे न्यूट्रिशन्स वगैरे विचारून घेतलेत आणि तिला आवडतं माझ्या हातचं सूप. समर, अधिराच्या आवडीनिवडींचा किती विचार करतोस रे तू? काकू असं काय करते? माझ्या डोळ्यासमोर ती चिमणी मोठी झाली, मग असणारच. खरं आहे तुझं. आपलंच नशीब चांगलं होतं रे की आपण
आपण डॉलला ना आपल्या डोळ्यासमोर मोठं होताना बघितलं, पण आमचे हे म्हणजे त्यांचा खूप जीव होता तिन्ही मुलांवर. मला म्हणायचे, तू तू हवं तर ऑफिसमध्ये जा, मी 24 तास मुलांबरोबर राहतो. त्यांना खूप आवडायचं त्यांच्याबरोबर खेळायला, अगदी रमून जायचे. माझी डॉल तर तेव्हा खूप लहान होती. अंशुमनला आणि अर्पिताला थोडा तरी त्यांचा सहवास मिळाला रे, पण डॉलला पण पण तू बघितलंस का डॉलच्या नजरेत, म्हणजे ती जेव्हा तुझ्याकडे बघते ना तेव्हा तोच आदर, तेच प्रेम मला तिच्या डोळ्यात दिसतं. एखादी मुलगी आपल्या वडिलांकडे जशी बघते ना तशी ती तुझ्याकडे बघत असते. हे असते ना तर नाही आवडलं नसतं रे. डॉलच्या बाबतीत हे सगळं झालं, काय होऊन बसलं बघ ना. तिला असं बघून ना खूप त्रास होतोय, पण आपल्या समोर हा पेच, आपण पेचात पडलोय. म्हणजे एका बाजूला तिचा संसार आणि एका बाजूला तिचा जीव. समोर एवढंच सांगते की अशा मुलीचा जीव वाचवायचा आपल्याला, म्हणजे जे तिच्यासाठी योग्य आहे ते तू करशीलच. पण तिला काही झालं तर मी नाही जगू शकणार. हे बघ, हे बघ, हे 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 बघ, हे बघ, हे असतं मोठं घर. हे बघ, याला म्हणतात मोठं घर. हे बघ, आलिशान भव्य दिव्य, यात सुख असतं. पण आयुष्य काढलं मी या गळक्या घरामध्ये. वाटतं ना ग कधीतरी आपलं पण असं मोठं घर असावं. काय नेहमी नेहमी आहे त्यात समाधान मानायचं, याच गुराण्यात राहायचं, बघावी की मोठी स्वप्न. काय होतं मोठं स्वप्न बघितलं तर, पण नाही. आपल्या घरामध्ये मोठं स्वप्न बघणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा, मोठं पाप आहे, पाप. तुझ्या बाबांनी तर कधी आयुष्यात मोठं स्वप्न बघितलं नाही. बस आहे त्यातच कायमचं राहिलं, ठेवलं आम्हाला कुडत. आई, तुझ्या इच्छा कळू शकतायत मला, पण म्हणून तुझं वागणं जस्टिफाय करू नकोस. तू चुकीचंच वागली आहेस. इथे रोहन कष्ट घेतो, मी कष्ट घेते, कारण तुम्हाला एक चांगलं आयुष्य देता यावं, पण म्हणून आम्ही कधी हा मार्ग नाही स्वीकारला. अगं आजपर्यंत ना मी प्रत्येक वेळी तुला पाठीशी घालत आले, प्रत्येक वेळी मी तुला समजून घ्यायचा प्रयत्न केलाय, पण नाही आहे. आज माझ्यातही ताकद नाहीये, कारण मलाही तुझा सगळा स्वार्थीपणा दिसतोय, फक्त स्वार्थीपणा. अगं हे घर मी माझ्या एकटीसाठी नव्हते घेणार. मी काय एकटी राहणार होते का? कुणी जाणार होते मी एवढं मोठं घर घेऊन? आपल्या सगळ्यांसाठी घेतलं होतं ना. एक मिनिट, आमच्यावर खापर पाडू नकोस हा गोष्टींचं. आम्ही चौघही सुखात आहोत. स्वप्न आम्ही सुद्धा बघतो, पण ती दुसऱ्यांची स्वप्न मोडून नाही. तू जे काही करतेस ना आई, ते फक्त आमच्या नावावर स्वतःसाठी करतेस, आणि तेच तू आजपर्यंत करत आली आहेस. माझ्या लग्नात अडथळे कोणी निर्माण केले? तू केलेस. मला जे स्त्रीधन मिळालं ते कोणी गहाण ठेवलं आई? ते तू गहाण ठेवलंस. तू काय किंवा ती हदिराची आई काय मला कळत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांचे संसार उद्ध्वस्त कसे काय करू शकता? अरे काय कारण? काय हे कारण आहे त्याचं? अगं ही असली मोठाली घरं जर मनात हे भाव ठेवलेत ना, तर त्याच्या भिंती फक्त कोरड्या आणि शुष्क वाटू शकतात.